सूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींची प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर येत्या 21 जुलैला म्हणजेच रविवारी गुरुपौर्णिमा येते। आपल्या गुरूंविषयी आपल्या स्वामींविषयी आपल्या मनात जे काही प्रेम भावना जो काही आदर आहे तो व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा। तर आपल्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यांवरती वेगळे गुरु येत असतात। आपले आई वडील, आपले शिक्षक, आपल्या अध्यात्माच्या मार्गात आल्यानंतर जे काही गुरु भेटतात तर त्या गुरूंमुळे आपलं आयुष्य व्यवस्थित घडत असतं। प्रत्येक वळणावरती आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात गुरूंना वेगवेगळं स्थान आहे आणि आपल्या आयुष्यात गुरु आहेत म्हणून आपलं जे काही जीवन आहे ते सुखाचं आणि व्यवस्थित मार्गावर चाललेलं असतं। आपले गुरु आपल्याला मार्ग दाखवतात म्हणून आपण त्या चांगल्या मार्गावरती चालत असतो। म्हणून आयुष्यात गुरु हा असलाच पाहिजे आणि त्याचं जे स्थान आहे ते मात्र आपल्या कोटीचं असलं पाहिजे। तर मी असं म्हणणार नाही की तुम्ही फक्त स्वामींनाच गुरु माना, परंतु कोणी असो पण आपल्या आयुष्यात मात्र गुरु हा असलाच पाहिजे। कारण जेव्हा तुमच्याकडे तुमच्या गुरुची जेव्हा साथ असेल, जेव्हा गुरु आपल्या पाठीशी भक्कम उभा असतो तेव्हा आपल्याला कशाची चिंता नसते। कारण तो आपल्या पाठीशी आपल्या सुख दुःखात, आपल्या वाईट काळात, आपल्या कुठल्याही अडचणीच्या काळात आपली साथ देत असतो, भक्कम त्याचा आधार असतो। म्हणून आयुष्यात गुरु हा असलाच पाहिजे। गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची, आपल्या स्वामींची काय काय सेवा करता येईल तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं मिळतील। गुरुपौर्णिमा ही जी आहे ती 20 जुलैला शनिवारी सायंकाळी 6 वाजता चालू होते। ती रविवारी दुपारी 3:47 असणार आहे। संध्याकाळी 20 जुलैला ही पौर्णिमा चालू होते, त्याच्यामुळे जे आपण दिंडोरी सेवा केंद्राचं जे घरच्या घरी सत्यनारायण करतो ते मात्र आपल्याला शनिवारी 20 जुलैलाच करायचे। परंतु ज्या काही आपल्याला गुरूंची, आपल्या स्वामींच्या सेवा करायच्या त्या मात्र आपल्याला रविवारी म्हणजे 21 जुलैला करायचे। तर सेवा कोणत्या कोणत्या करायच्या? सकाळी लवकर आपल्याला उठायचं आहे। उठल्यानंतर आपल्याला आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुमच्या घराचा जो मुख्य उंबरठा आहे तर त्याचं तुम्हाला हळदीने आणि गोमूत्राने लेपन करायचंय। उंबरठ्याला हळदीचं लेपन केल्यामुळे आपल्याला चमत्कारिक असे फायदे मिळत असतात। घरातली जी काही निगेटिव्हिटी असते, जी काही वाईट नकारात्मकता असते ती बाहेर जाते आणि बाहेरची जी चांगली ऊर्जा आहे, जी चांगली पॉझिटिव्हिटी आहे ती आपल्या घरात येण्यास मदत होत असते। त्याच्यामुळे मंगळवार, शुक्रवार, अमावस्या, पौर्णिमा, गुरुवार किंवा विशेष दिवशी उंबरठ्याला हळदीचं लेपन मात्र अवश्य करायचं। उंबरठ्याचं लेपन झाल्यानंतर आपली जी घरातली देवांची जी पूजा आहे नेहमीची ती आपल्याला नेहमीप्रमाणे करायची आहे। त्यानंतर तुमच्या घरात जे स्वामींचा फोटो, मूर्ती असेल तर त्याची सुद्धा तुम्ही वेगळी अशी विशेष पूजा मांडू शकता, म्हणजे चौरंग घेऊन वेगळी पूजा मांडू शकता। तर काय करायचं, सर्वप्रथम आपल्याला एका चौरंगावरती किंवा पाटावरती आपल्याला एक मोठं तामण घ्यायचंय। त्याच्यावरती आपल्याला स्वामींची जी मूर्ती असेल ती ठेवायची आहे आणि स्वामींची मूर्ती ठेवल्यानंतर तुम्हाला दुधाने, पाण्याने किंवा पंचामृताने स्वामींच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करताना काही तुम्हाला स्तोत्र मंत्र म्हणायचे। ही जी स्तोत्र मंत्र आहे ती दिंडोरी सेवा केंद्राचं जे स्तोत्र मंत्र विभाग असं जे पोथी आहे त्या पोथीमध्ये तुम्हाला मिळतील। आणि जर तुमच्याकडे हे पोथी नसेल तर तुम्ही YouTube वरती सर्च करा, तिथेही तुम्हाला हे सगळे स्तोत्र मंत्र मिळतील। तर सर्वप्रथम पहिलं स्तोत्र कोणतं म्हणायचंय तर श्री स्वामी समर्थ स्तवन याने आपल्याला सुरुवात करायची आहे। श्री स्वामी समर्थ स्तवन जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्हाला अभिषेक करायचा नाहीये, तेव्हा तुम्हाला फक्त हात जोडायचे आणि स्तवन म्हणायचे। स्तवन झाल्यानंतर तुम्हाला अभिषेकाला सुरुवात करायची आहे। अभिषेक करताना पहिलं काय म्हणायचंय तर गणपती अथर्व शीर्ष, त्यानंतर तुम्हाला एक वेळा पुरुष सूक्त, श्री सूक्त आणि पवमान सूक्त म्हणायचंय। जर तुम्हाला 16 वेळा हे जर शक्य असेल तर 16 वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम, परंतु वेळ नसेल, जर तुम्हाला तेवढं शक्य होत नसेल तर किमान 1 वेळा हे तुम्हाला म्हणायचंय। त्यानंतर काय म्हणायचंय तर श्री राम रक्षा स्तोत्र, हे आपल्याला 1 ते 9 ओव्या म्हणायचे, पण 10 नंतर फलश्रुती चालू होते म्हणून। त्यानंतर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा 1 माळ जप करायचा। या एवढ्याच सेवा किंवा एवढेच जे स्तोत्र मंत्र आहेत ते आपल्याला अभिषेक करताना म्हणायचे आहेत। अभिषेक झाला त्यानंतर स्वामींची जी मूर्ती असेल ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे। जिथे तुमची जागा असेल स्वामींची तिथे तुम्हाला ही विराजमान करायची। त्या दिवशी स्वामींना तुम्हाला जर जमत असेल तर नवीन वस्त्र घाला, नसेल तर जी वस्त्र असतील ती धुवून स्वच्छ करा आणि मग ती स्वामींना परिधान करा। त्यानंतर स्वामींना हिना अत्तर लावा, अष्टगंधाचा टिळा लावा आणि जर घरी जर जमत असेल तर सुवासिक फुलं, म्हणजे स्वामींना चाफा आवडतो असं म्हणतात म्हणून चाफा किंवा गुलाब, मोगऱ्याचा गजरा किंवा जे काही फुलं असेल ते स्वामींना अर्पण करायचे आहे। धूप दाखवायचे आहे, त्यानंतर दिवा ओवाळायचा आहे, घंटा वाजवून स्वामींची अशा प्रकारे पूजा करायची। आणि जर तुमच्याकडे आता मूर्ती नाहीये तर काय करायचं, जर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसायचे, त्याच्यावरती आपण
अभिषेक नाही करू शकत. मग आपण अभिषेक करताना जे काही स्तोत्र मंत्र जे आपण सांगितली ती फक्त आपल्याला त्या फोटो समोर आपल्याला हात जोडायचे आणि फक्त स्तोत्र मंत्र म्हणायचे. त्यानंतर फोटो स्वच्छ पुसून झाल्यावरती फोटोला सुद्धा तुम्ही अत्तर लावू शकता, अष्टगंध लावू शकता, सुवासिक फुलं अर्पण करू शकता. वस्त्र जर तुम्हाला साईडने घालायचं असेल तर तेही तुम्ही घालू शकता. या सेवा आपल्याला सकाळी लवकर करायच्या आहेत. शक्यतो लवकर करा. त्यानंतर 10:30 वाजता तुम्हाला जी स्वामींच्या केंद्रातली आरती असते ती घ्या, किंवा जीही कोणती स्वामींची, दत्तगुरूंची, गणपतीची ज्याही काही आरत्या आहेत त्या आरत्या घ्या. आरती झाल्यानंतर तुम्हाला दुपारी स्वामींना संपूर्ण अन्नाचा नैवेद्य दाखवायचा आहे. अन्नाचं नैवेद्य म्हणजे एखादं गोडाचं करा, डाळ भात दाखवा, किंवा नाही जर जमलं, अगदी तुमच्याकडे वेळ वगैरे नसेल तर साधा दुधाचा, साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. खडीच अशा प्रकारे आपल्याला स्वामींची पूजा कशी करायची ते आता मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर आपल्याला अजून सेवा काय काय करू शकता. मी समर्थ महाराजांची अतिशय प्रभावी पोथी ती म्हणजे श्री स्वामी चैत्र सारामृत. तर श्री स्वामी चैत्र सारामृताचं तुम्ही या दिवशी एक पाठ करू शकता. एक पाठ म्हणजे काय, तर या पोथीमध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. 1 ते 21 जे अध्याय आहेत ते तुम्हाला एकाच दिवशी हे करायचे, म्हणजे तुमचा एक पाठ पूर्ण होतो. त्याचबरोबर 11 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचं षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे आणि 11 वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे. हे दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता, जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं. एकाच बैठकीत नाही केलं तरी चालेल, थोडंसं टप्प्याटप्प्याने केलं तरीही चालेल, कारण आपल्याला घरात कामं वगैरे असतात, सगळं एकाच वेळेला शक्य होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही थोडं थोडं जसं तुम्हाला जमेल तसं करू शकता. अगदी जर तुम्हाला शक्य होत नसेल तर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही कसाही, कधीही, कुठेही जप मात्र करू शकता. तर या सेवा करायच्यात. आणि संध्याकाळी काय करायचं, तर आपल्या जवळ जे स्वामींचं केंद्र, मठ किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जायचं. जाताना खडी साखर, नारळ आणि एखादं फूल अवश्य घेऊन जा आणि स्वामींचा आशीर्वाद घ्या. तर अशा प्रकारे आपला गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्या ज्या काही सेवा आहेत त्या करायच्या आहेत. आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात स्वामी आपले परमगुरु आहेत, आपले स्वामी आहेत, म्हणून आपलं आयुष्य व्यवस्थित चाललंय, आपलं चरितार्थ व्यवस्थित चाललंय. ही जी आपल्या मनात जी भावना आहे ती आपल्याला व्यक्त करायची आहे. त्यामुळे दिवसभरात तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही या सेवा करा. नाही जमलं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप केला तरीही चालेल. तर अशा प्रकारे आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींच्या, आपल्या गुरूंच्या काय काय सेवा करायचे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलंय. तर व्हिडिओ आजचा इथेच थांबवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वामी सेवेमार्फत किंवा स्वामी अनुभवामार्फत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.